नमस्कार, आप देख रहे हैं जन जागरण संदेश। चलिए रुक करते हैं आज की ताजा खबरों की ओर। अहिल्यानगर श्रेया गार्डन में सगाई समारोह के दौरान शिक्षिका सिंधु माने की सोने से भरी थैली चोरी होने के मामले में कोतवाली पुलिस को बड़ी सफलता मिली है। पुलिस अधीक्षक मुक्का सुदर्शन और अपर पुलिस अधीक्षक वैभव कलम्बे के मार्गदर्शन में सहायक पुलिस निरीक्षक कुणाल सापकाले, पुलिस कर्मचारी विनोद बोरगे, विशाल दलवी और सूरज कदम की विशेष टीम मध्य प्रदेश पहुंची। राजगढ़ जिले के बोटा थाना क्षेत्र में 2 दिनों तक कॉम्बिंग ऑपरेशन चलाया गया। सीसीटीवी फुटेज के आधार पर नाबालिग आरोपी के रिश्तेदार से पूछताछ की गई। शुरुआत में उन्होंने जानकारी छिपाई, लेकिन फुटेज दिखाने पर चोरी करना कबूल किया। पुलिस ने चोरी किया गया करीब 16 तोला सोना भी बरामद कर लिया। दिनांक 2 मे 2026 रोजी आपलं श्रेया गार्डन या ठिकाणी एक साखरपुड्याचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमामध्ये एक चोरी झाली होती सोन्याची। साधारणतः त्यांनी 16.5 तोळे सोनं अशी एक आपल्याला तक्रार प्राप्त झालेली। त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील काही तांत्रिक CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलं की ते जे चोरी करणारी जी टोळी आहे ती मध्य प्रदेश इथली जी टोळी आहे। तर आपली जी पथक आहे, आमचे प्रभारी अधिकारी गायकवाड साहेब, त्यांची जी टीम आहे, एक PI सकपाळ साहेब, त्यानंतर विशाल दळवी, सूरज कदम व बोरगे हे जी टीम त्या ठिकाणी तात्काळ त्यांनी मध्य प्रदेशला जाऊन त्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर असं निदर्शनास आलं की ते 4-5 जे गाव आहेत त्या ठिकाणी अशा पद्धतीनं चोऱ्या करणं व जे काही पोलीस पथक येतात त्या पोलीस पथकांना ही जी काही रिकव्हरी करणे, त्यापासून अडथळा निर्माण करणं, अशा बऱ्याच घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत। अशा म्हणजे खूप रिस्क असताना सुद्धा आमचे जे पथक आहे त्यांनी त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। त्या कोम्बिंग दरम्यान त्यांनी जे काही आरोपी त्यांच्यासोबत जे काम करणारे ज्यांची टोळी आहे, टोळी सदस्याला त्यांनी त्या ठिकाणी ताब्यात घेऊन ही जी साधारणतः आपण जे पूर्ण म्हणजे गुन्ह्यामध्ये जे गेलेलं जे काही पूर्ण सोन्याची रिकव्हरी केलेली आहे आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये 25,000 रुपयाची त्याच्यामध्ये आपण कॅश रिकव्हर केलेलं आहे। आणि जे फिर्यादीने जे दिलेलं आहे ते सर्व आपण त्या ठिकाणी आणि मला वाटतं की असं पहिल्यांदाच झालेलं आहे की त्या ठिकाणी जाऊन असं कोम्बिंग करून कोतवाली पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी पूर्णपणे आपलं जे चोरीस गेलेलं मुद्देमाल रिकव्हर केलेलं आहे। मी आमचे जे प्रभारी अधिकारी आहे संभाजी गायकवाड साहेब आहेत, त्यांचे आपले सकपाळे साहेब आहेत, पाटील साहेब आहेत, तसेच आमचे DBचे अंमलदार आहेत, विशेष करून विशाल दळवी असेल, आमचे बोरगे दादा असतील, तसेच सूरज कदम असतील, यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो की अशा पद्धतीनं काम केल्यानंतर जे काही सामान्य नागरिक आहेत, विशेष करून ज्यांचं साधारणतः 16.5 तोळे म्हणजे आजच्या यात 25 ते 30 लाख रुपयाचा तो एवज आहे, त्यांच्या जीवनाची किंवा जीवनभर त्यांनी जी कमाई केलेली ती कमाई त्यांना दिलेली आहे। खूप चांगलं काम केलेलं आहे। मी सर्व पथकाचं अभिनंदन व्यक्त करतो। एकूण किती जणांची टोळी होती यामध्ये? त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी होता, जो आपल्याला ज्याच्या आधारे आपण जे CCTVत मिळालं, तो लहान म्हणजे तो विधी संघर्ष बालक आहे, त्याचं साधारण 8 वर्ष वय आहे आणि त्याचं पूर्ण कुटुंबच त्याच्यामध्ये आहे। अशा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी केलेले आहेत आणि ते पूर्ण गावामध्ये त्यांचे जे कुटुंब आहेत किंवा एक 4-5 जणांच्या अशा बऱ्याच टोळ्या त्या ठिकाणी कार्यरत आहेत। अहिल्यानगर शहरात देखील अशा काही टोळ्या सक्रिय आहेत असं बोललं जाते। आपण या उद्देशाने काही तपास यंत्रणा करणार आहोत? नाही, अहिल्यानगर शहरामध्ये आम्ही मागे एक कोतवाली पोलीस स्टेशन एक ड्राईव्ह राबवलेला की जे माहितगार आरोपी म्हणजे ज्यांची पूर्वी काही इतिहास आहे गुन्ह्याचा, अशा आरोपीचा आपण त्यांना प्रत्यक्ष प्रभारी अधिकारी बोलून त्यांचं इंटरोगेशन फॉर्म म्हणजे सध्या ते काय करत आहेत, कुठे आहेत, ते ॲक्टिव्ह आहेत का, असं हे आपल्याला त्यांच्यावरती आपलं कंटिन्यूस वॉच चालू आहे। थँक्यू।